नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपलं हे टरबूजचं प्लॉट आहे आणि आज आपल्या ह्या प्लॉटला 56 दिवस पूर्ण झालेत. 56 दिवसामध्ये आपल्या प्लॉटमध्ये थोडी साईज कमीच आहे, पण बऱ्यापैकी ठीकठाक चालू आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे प्लॉटमध्ये साईज आहे. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाणी कमीच ठेवलं होतं. आता आपण पाणी वाढवणार आहोत. जवळपास 3-3.5 तास आपण आता पाणी देणार आहोत. तर बघू शकता आपल्या प्लॉटची जी क्वालिटी आहे ती आपण अजून टिकून ठेवलेली आहे. कारण शेतकरी मित्रांनो, जेवढी आपली क्वालिटी प्लॉटची चांगली असेल तेवढं आपल्या प्लॉटला साईज यायला मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, सध्या टरबूज प्लॉटची कंडिशन बघता भाव खूप कमी आहे. अशा प्रकारची साईज आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या 7 आणि 8 रुपये कटिंग चालू आहे. तसं माल बघूनच हार्वेस्टिंग करताय व्यापारी वर्ग. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या ह्या 56 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण आता पूर्ण साईजवर काम करणार आहोत. त्याचबरोबर थोडं नत्राचं प्रमाण पण देणार आहोत, कारण नत्र साईज उठवण्यासाठी खूप गरजेचं असतं. आपण जर पूर्णपणे नत्र जर बंद केलं तर आपली प्लॉटची साईज कुठं ना कुठं ब्लॉक होते. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 56 दिवसाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला ह्या प्लॉटची कंडिशन कशी वाटते, कशी नाही, अजून ह्याला काय द्यायला पाहिजे जेणेकरून माझी साईज चांगली येईल, हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. कारण मी माझे अनुभव तर शेअर करतोच, पण नक्कीच तुमचे बी कमेंटच्या मार्गाने मला अनुभव सांगत चला, जेणेकरून मी बी तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करेन आणि नक्कीच रिझल्ट आला तर नक्कीच आपण तुमचं पण व्हिडिओमध्ये मी नाव घेईन, तुमचा आभार मान्य करीन, कारण आपण ही गोष्टी करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपलं पुढचं नियोजन काय असणार आहे काय नाही हे नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण आपल्या दोन्ही प्लॉटच्याबद्दल बोलूया. तर शेतकरी मित्रांनो, आपलं 4 एकरचं पूर्ण लागवड झालेली आहे मित्रामध्ये माझ्यामध्ये. तर दोन्हीच्या घरची 1-1 एकर आम्ही लागवड केली ती 27 जानेवारीची. तर हे घरचे प्लॉट आहेत. तर ह्याच्यामध्ये आता 15 ते 20 दिवस आपल्या ह्या प्लॉटला आता बाकी आहे. कारण एवढं लेट म्हणजे उन्हाळ्यात ह्या प्लॉटमध्ये एवढा वेळ लागत नाही. पण शेतकरी मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आमच्या भागामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण दिवसा ऊन पडतं आहे, पण रात्री चांगलं थंड वातावरण आहे. त्यामुळं पण कुठं ना कुठं साईजसाठी मला प्रॉब्लेम येतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून 15 ते 20 दिवस हा प्लॉट घेणारच आहे. आणि त्यानंतर आपण दुसरी प्लॉटची लागवड केली ती जे आपलं भाडेतत्वावर आहे 2 एकरचं, ती सोबत लागवड आहे 2 एकरची. तर त्याची आपण 10 तारखेची लागवड केलेली आहे, 10 फेब्रुवारी. तर शेतकरी मित्रांनो, हे 4 एकरचं प्लॉटसोबत न घेण्याचं कारण आहे, कारण आपण एखाद्या प्लॉटमध्ये मंदी सापडवतो, आपलं दुसरं प्लॉट तरी ते जे सापडायला पाहिजे आणि दोन्हीचं ॲव्हरेज निघता आपली बरोबरी व्हायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न केला आणि नक्कीच तो सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे. कारण हा जर प्लॉट मंदीत आला तर दुसरा प्लॉट नक्कीच तेजीत येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या प्लॉटचा पण मी आज व्हिडिओ टाकणार आहे. त्याचे पण दिवस किती झाले आहेत, त्यानंतर त्यातले सेटिंग, त्यानंतर त्यात कशा प्रकारचे कॅप्सूल आहेत, त्यात क्वालिटी कशा प्रकारची आहे त्या प्लॉटमध्ये, हे सगळं मी आज तुम्हाला त्या प्लॉटमध्ये दाखवणार आहे. तर आपला घरचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नक्कीच तुमच्याजवळ कधी नवीन काहीतरी साईज आणण्याचं ग्रेड वगैरे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच ते यूज करून बघेन आणि त्याचा रिझल्ट आल्यावर नक्कीच मी तुमचा आभार व्यक्त करेन. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम.